मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईची मागणी मिरज पंचायत समितीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू। या आंदोलनात मोहन वनखंडे सर यांचा पाठिंबा। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मालगाव ग्रामपंचायत येथे प्रतिमा पूजन कार्यक्रमास गैरहजर असलेले ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न झाल्याने मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मिरज पंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गैरहजर राहून ग्रामविकास अधिकारी जगताप यांनी अवमान केल्याचा आरोप तुषार खांडेकर यांनी केला आहे। गेले 3 महिने झाले ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तुषार खांडेकर यांनी मिरज पंचायत समिती आणि वरिष्ठ स्तरावर केली होती, पण अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। आज मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनात उपसरपंच तुषार खांडेकर, माजी सरपंच प्रदीप सावंत, सचिन कांबळे, कपिल कबाडगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झालेत। आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी पाठिंबा देऊन ग्रामविकास अधिकारी जगताप याला पाठीशी घालणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला। ग्रामविकास अधिकारी जगताप याच्या निलंबनाची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा दिला आहे। पंचायत समिती समोर मालगाव गावचे सन्माननीय उपसरपंच तुषार खांडेकर, त्यांचे सर्व सहकारी सदस्य कपिल कबाडगे आणि सर्व मान्यवर आणि मालगावमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक नेते मंडळी इथं उपोषणाला बसलेले आहेत। विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा कार्यक्रम 14 एप्रिलचा, या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या गावामधील ग्रामविकास अधिकारी कोणाला न सांगता बेकायदेशीरित्या गैरहजर राहत आहेत आणि कारण विचारल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीचं त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतायत। याची लेखी विचारणा पंचायत समिती आणि सीओंच्याकडे केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही। याच्या निषेधार्थ या ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य आणि उपसरपंच, नेते मंडळी, गावकरी इथं उपोषणाला बसलेले आहेत। हा विश्वरत्न महामानवाचा अपमान आहे आणि असा अपमान करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्यांचा पहिला धिक्कार करूया आणि अशा या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी उपोषणाला बसणाऱ्या सर्व मान्यवरांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। शासनाचा शासन निर्णय परिपत्रक जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी ज्या ठिकाणी जे शासकीय कर्मचारी कामावरती रुजू आहेत, ज्यांना ज्या गावचा सजा दिलेला आहे, त्या ऑफिसमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे हा शासन निर्णय असताना ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे जाणून बुजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते ग्रामपंचायतीवरती मालगाव येथे सजा असताना उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर कारवाई व्हावी या निमित्ताने मी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त पुणे आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलं होतं। निवेदन हे एप्रिल महिन्यात दिलं असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्या कारणानं परत 1 महिन्यानंतर स्मरणपत्र म्हणून मी त्यांना निवेदन दिलं होतं। त्यानुसार गट विकास अधिकारी यांनी सुरेश जगताप यांना नोटीस बजावली होती, कारणे दाखवा नोटीस दिली होती। कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी पंचायत समिती यांना अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय सरपंच यांनी मला रजा दिली होती। हे अहवाल मला माहितीचा अधिकार मारून मिळाल्यानंतर मी पंचायत समितीला माहिती अधिकार दिला की ग्रामविकास अधिकाऱ्यांना रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर मला माहितीच्या अधिकारामधून असं प्राप्त झालं की गट विकास अधिकारी संबंधित वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी यांना रजा देण्याचा अधिकार आहे, परंतु सरपंचांनी रजा दिली म्हणून बेकायदेशीर असं प्रशासनाची फसवणूक करून तसा अहवाल दिला आणि तसाच अहवाल पंचायत समितीने वरिष्ठ कार्यालयाला कळवलेला आहे। म्हणजे पंचायत समिती देखील या ग्रामविकास अधिकाऱ्याला पाठीशी घालते। म्हणून गेले 15 दिवस झालं मी जिल्हा प्रशासनाशी बोललो, पंचायत समिती प्रशासनाशी बोललो, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असल्याने मी आजपासून जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई होत नाही, निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत मी इथं ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। गावकऱ्यांच्या बरेचशा प्रश्न या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विरोधात आहेत, कारण हे ग्रामविकास अधिकारी राहण्यासाठी जतला आहेत। हे शुक्रवारी गावाला जातात आणि मंगळवारी ग्रामपंचायतवर येतात। आठवड्यातून फक्त 2च दिवस हे ग्रामपंचायत काम करत असतात। लोकांचे पाणीपट्टीचा प्रश्न असेल, घरपट्टीचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, बरेचशा प्रश्न या ग्रामसेवकांना निगडीत आहेत।
परंतु पंचायत समिती प्रशासन आम्ही निवेदन देऊन वारंवार त्याचा कोणताही त्याला पाठपुरावा करत नाहीत. ह्या संबंधित ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचं काम हे पंचायत समिती प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन करतंय. म्हणून आजपासून जोपर्यंत त्याचं निलंबन होत नाही, जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत समस्त मालगाव नागरिकाच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायत सदस्य, मी उपसरपंच असेल, स्वतः आमचे सर मार्गदर्शक आहेत, कबाडे सर, प्रदीपदादा सावंत आमचे पॅनल प्रमुख आहेत, ज्यांच्या वतीनं मी स्वतः बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहे. एवढंच सांगतो. जय भीम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मालगाव.